करण्यात आली। नागपूर रेल्वे स्थानकावरून या संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून शिवाजी राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसमधून प्लॅटफॉर्म क्रमांक 6 मधून उतरत असताना एटीएसच्या पथकानं आरोपीला ताब्यात घेतलं। सध्या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलंय। या घटनेमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता असल्याचं एटीएसचं म्हणणं आहे। त्यामुळे या बाबतीमध्ये गुप्तता पाळण्याचं आवाहन एटीएसकडून करण्यात आलं। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। तुषार, पुण्यामध्ये ज्या रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण समोर आलं होतं, तो आरोपी थेट नागपूरमधून पकडण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती? निश्चितच एटीएसच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार आरोपी शिवाजी राठोड यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की त्यानेच तिथे बॉम्ब ठेवला होता। आज सकाळी 8:30 वाजतापासून नागपूर रेल्वे स्थानकावर एटीएस असेल, नागपूर रेल्वे पोलीस असेल यांनी सापळा रचलेला होता। सुरुवातीला शालिग्राम एक्सप्रेस असेल, त्यानंतर पुणे नागपूर एक्सप्रेस असेल या तपासल्या गेल्या, मात्र त्यामध्ये आरोपी सापडला नाही। शेवटी मग आझाद हिंद एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये आरोपी पोलिसांना एटीएसला आढळून आला आणि त्यानंतर मग त्याला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला नागपूरच्या याच एटीएसच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलं। त्याची कसून चौकशी केली गेली। साधारण 2 तास त्याची पूर्ण कसून चौकशी झाली। त्या चौकशीमध्ये त्यांनी ही गोष्ट कबूल केली की त्यांनी तिथे बॉम्ब ठेवलेला होता। तो जरी सांगत असला की जुन्या वादातनं त्यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला, मात्र एटीएस संपूर्ण घटनेचा धागादोरा पूर्णतः तपासला जात आहे। त्यांनी जी माहिती दिली ती खरी आहे का ते क्रॉस चेक केलं जात आहे। सध्या जेव्हा एटीएसला हे निष्पन्न झालं की आरोपीने तिथेच बॉम्ब ठेवला, त्यामुळे मग त्याची ट्रान्झिट रिमांडची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्यासाठी थोड्या वेळाआधी शिवाजी राठोड याला एटीएसने वैद्यकीय तपासणीसाठी नेलेलं आहे। त्यानंतर मग न्यायालयामध्ये त्याला हजर करून त्याची ट्रान्झिट रिमांड घेतली जाईल। त्यानंतर मग पुणे येथे त्याला नेलं जाईल। खरं तर आज जर का आरोपी एटीएसच्या तावडीतून सुटला असता तर खरं तर परत आरोपीला अटक करणं खूप अवघड झालं असतं। मात्र ज्या प्रकारे एटीएस असेल, रेल्वे पोलीस असेल, नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस असेल यांनी ज्या प्रकारे सापळा रचला आणि आरोपीला पकडलं, त्यामुळे एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल ती आपल्याला नागपूरमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी तुषार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा